काँग्रेसची आहे आणि काँग्रेसच्या ग्रामपंचायत झाल्या म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये शेष फंडामध्ये पैसे द्यायचे. मी जिल्हा परिषद शेष फंडामध्ये मी हे मागितले त्यांना. कलेक्टर म्हणलं अतिवृष्टीमध्ये तुम्ही निधी द्या. हा पण काहीच नाही. आता म्हणतो आपण किती वेळा ती चपलाची वेळा आपण याच्या कलेक्टर ऑफिस निवेदन चला बरं जिल्हा परिषद जिल्हा परिषदला निवेदन दिले, कलेक्टरला निवेदन दिले मी. का बा आता या वर्षी याच्या टाकतो त्या वर्षी याच्या टाकतो म्हटलं आणि या वर्षी शाळा लागू राहील. आणि शेवटी काय करावं लागेल, शाळेला कुलूप ठोकावं लागेल आणि शाळा बंद ठेवावं लागेल. आमदाराचं काय म्हणणं आहे? त्यांना दिलं आमदार नाही, आमदार आमच्या कोणते कामं करत नाही. आमदार पक्षपाती काम करत असते. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर म्हणजे मी पहिलेही सांगितलंय काही याच्या अगोदरही आमदारांनी जेव्हा हा मुद्दा आहे काही राजकारणी मुद्दा नाही आहे, महत्वाचा मुद्दा आहे, शाळेचा मुद्दा आहे, लहान पोराची हे आहे. याच्यामध्ये जर कसं एखादी मुलं तर ग्रामपंचायत प्रशासन करते आणि ग्रामपंचायतला निधी नाही ना. पावसाळ्यात पुरं येत असं पावसाळ्यात परिसर होऊन राहते. म्हणजे बुजून जाते पूर्ण. काय करायला पाहिजे सांगा, विचार का. मी पंचायत समित्या बिडोला म्हटलं का तुझ्या पद्धतीने तू जलशिवारी टाक. तू मुद्दा पालकमंत्र्याला मुद्दा जलशिवारीमध्ये कळसाचा प्रश्न तू राजकारण बाजूला ठेव. 2 वेळा 3 वेळा बिडो आला त्याला म्हटलं जलसुविधाचा निधी प्रस्ताव त्यांच्या मार्फत जाते का जलशिवारी टाकावं. तुम्ही जशा ज्या पद्धतीत करता त्या पद्धतीने करा. हे आम्ही सध्या शेलू तालुक्यात रेकी या गावात आलो आहे आणि रेकीमध्ये हे आमचे जिल्हा परिषद सदस्य आहे. नाही मी जिल्हा माझी शेलू तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष. हो, काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आहे आणि ताई आहेत, सरपंच आहेत इथल्या. आणि हे रस्त्याचं काम मी इथं त्यांनी बऱ्याचशा तक्रारी जिल्हा प्रशासनाला केल्या आहे. म्हणजे एवढ्या तक्रारी केल्या, कलेक्टरले 1-2 वेळा निवेदन 2 ते 3 वेळा दिले. 2 ते 3 वेळा कलेक्टरले निवेदन दिलं, जिल्हा परिषदले निवेदन दिलं. हे समोर जिल्हा परिषदची शाळा आहे, ठीक आहे, आणि इकडं गाव आहे, मंदिर, ठीक आहे, मंदिर आहे. इथं गावातले लोक मंदिरातले लोक इकडं मेन बस स्टँडवर येण्यासाठी आणि विद्यार्थी गावातले याच रस्त्यानं आणि अंगणवाडीची छोटे छोटे मुलं इथून जातात. अंगणवाडीची मुलं इथून जातात. महत्वाचं मंदिर पण आहे, अंगणवाडीचे महत्वाचे छोटे छोटे मुलं आहे, त्याला काही समजत नाही. त्या मुलाचा विषय आहे का अंगणवाडीची मुलची का मोठी मुलं. अंगणवाडीचे छोटे छोटे मुलं असतात ज्यांना काही समजत नाही. ह्या पूल एवढा खचला आहे का इथून एक वेळा बंडी पलटी झाली आहे आणि हा जर पूल पाहिला तुम्ही त्या पूर्णच खचला आहे. म्हणजे एखादा मुलगा इथं पडू शकते, इकडे पडू शकते, नदीले पूर आला त्या वाहूनही जाऊ शकते. वारंवार कोणत्याही तक्रारी करून प्रशासन याच्याकडे लक्ष देत नाही. आणि विशेषतः वर्धा जिल्ह्याचे आमदार आहे पंकज भोयर, हे सर्रासपणे ज्या गावामध्ये यायची सत्ता BJPची नाही आहे, ठीक आहे, तिथं हे फंड देत नाही, निधी देत नाही आणि एखाद्याला निधी भेटलाय तर त्याच्यात काड्या करण्याचं काम करते. हे अनेक वेळा झालं आहे, ठीक आहे. म्हणजे त्याच्याच बाजूनं असणाऱ्या 3 ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच उपोषणाला बसल्या होत्या जिल्हा परिषद समोर. आता हे गाव काँग्रेसकडं आहे, सरपंच काँग्रेसचा आहे म्हणून हे सरळ यायले फंड देऊन नाही राहिले किंवा मिळालाच नाही पाहिजे असे प्रयत्न करते. तर आमदार हा सर्व मतदारसंघाचा असते. आमदारानं या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. नाहीतर हे जर गाव कुपलं विधानसभेत तर एकही मतदान आमदाराला भेटणार नाही. म्हणून जिल्हा प्रशासनानं आणि स्थानिक आमदारानं पंकज भोयर जे आहे यानं या प्रश्नाकडे लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशीच मी विनंती करतो. उद्या जर या रस्त्यावरून जाताना एखाद्या लहान बालकाला कमी जास्त झालं, ठीक आहे, त्याच्या जीवाली हानी झाली, कारण याच्यावर कटडे सुद्धा नाही, याच्यावर कटडा सुद्धा पाहिजे. कारण अंगणवाडीचे मुलं जाते तर कोणतंही संरक्षण नाही आहे आणि एखादा मुलगा कर्मचारी उभे ठेवतो आम्ही, ग्रामपंचायत कर्मचारी उभे ठेवते आणि रस्ता एकदमच हा पूल म्हणजे पूर्ण खतमच होण्याच्या मार्गात पूर्ण हे पाहणं हे सगळे नष्टच झालं आहे. ते तर कोणाचंही इथं काम निघू शकते. म्हणून प्रशासनाला माझी कळकळीची विनंती आहे आणि आमदार साहेबांनी बी राजकारण बाजूला ठेवून अशा प्रश्नाची दखल घ्यायला पाहिजे आणि त्वरित, ठीक आहे, ज्या निधीतून कोणत्या निधीतून तुम्हाला ह्या पूल देता येते तो त्वरित द्या आणि पटकन हे, ठीक आहे, पावसाळ्यात अजून जोरदार लागायच्या पहिले काम करा, नाही तर हा पूलसुद्धा वाहून जाईल आणि सगळ्या गावाचा संपर्क या पुलावरून तुटून जाईल. म्हणून, ठीक आहे, गावाच्या ज्या सरपंचताई आहेत तुम्ही बोला ना काही.
मी रोशनी झाडेकर हे की सरपंच. वारंवार आम्ही तक्रार देऊन 2 ते 3दा आम्ही कलेक्टर ऑफिसला, जिल्हा परिषदला आणि बरेचसे असे अधिकारी लोक सुद्धा येऊन बघून गेले. पंचायत समिती अधिकारी सर्वच येऊन बघून गेले. प्रत्येकाला आम्ही दाखवलं आणि हा गावाचा मेन पॉइंट पडते, मेन रोड पडते. इथे लागूनच शाळा आहे, मंदिर आहे, अंगणवाडी आहे, ग्रामपंचायत, इलेक्ट्रिक ऑफिस आहे, असे बरेचसे आणि साईडला घरे सुद्धा आहे. सगळ्यांना भीती आहे की ह्या रोडवरून जायचं कसं. जीव मुठीत घेऊन आम्ही ह्या रोडवरून म्हणजे जाणं येणे करतो. पण आज ठीक आहे, पण उद्याची गोष्ट मी सांगू शकणार नाही की उद्या ह्या ठिकाणी काय होईल. म्हणून माझी अशी कळकळीची विनंती आहे शासनाला की, आणि म्हणतात आहे तर पंकज भाऊ भोयर यांना आमदार आहे तर ठीक आहे. जर तुम्हाला काही वाटत असेल, स्वतःचा विचार न करता किंवा स्वतःच्या पक्षाचा एकतर्फी विचार न करता अख्ख्या आपण ज्या सर्कलमधून आपलं अस्तित्व आहे म्हणा किंवा काही म्हणा किंवा काही, तर वर्धा जिल्ह्यामध्ये विधानसभा क्षेत्राचे आपण आमदार आहेत, तर आमचं असं कळकळीचं विनंती की काहीतरी, मी याच्या अगोदरही पंकज भाऊंना म्हटलं होतं कसं हे लहान मुलं चालले, दाखवा तुम्ही. इकडे तर मी यांना नाही तिकडे तुम्ही रोज जाता का इथून? का काय ट्युशन ट्युशनला जाते. जा 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 जाऊ दे, जाऊ दे. पहिल्यांदाही म्हटलं होतं की आमच्या गावासाठी काहीतरी निधी उपलब्ध करा, काहीतरी जीपीडीसी अंतर्गत तुम्हाला पण निधी काहीच द्यायला पाहिजे होता. काहीच कुठल्याही मी पद्धतीची व्हिडिओला म्हटलं का तुमच्या आशा मार्फत बोलला तुम्ही हा गेली निधी नाहीये. तर जीपीडीसी हे मार्फत करणार जिल्हा नियोजनाला पाठवा. हा. की सगळ्यात महत्वाचं जिल्हा नियोजन तुम्ही करावा. अगोदर नियोजनाला पाठवा म्हणलं, व्हिडिओला म्हटलं, मी व्हिडिओ आले नाही तर असंच आमचं म्हणणं आहे. आणि हा एक मोठा पॉइंट आहे, हा आमचा शासनाने दूर करावा, हीच आमची गावकऱ्यांतर्फे माझी कळकळीची विनंती नाही तर आहे. अन्यथा आम्ही शाळा बंद या वर्षी नाहीतर सेशन याच्यावर काहीतरी शाळा बंद करण्याचा निर्णय आम्ही घेतला. निर्णय तर होणारच, नक्की होणार काहीतरी. कारण कोणाच्याही जीवाला धोका नाही झाला पाहिजे म्हणून तरुण पिढी हे संरक्षणासाठी इथे उभे असतात. छोटे बालकांच्या, लोकांच्या गाडी बंडी रस्ता सगळे येणे जाणे आहे, ते सगळे तरुण पिढी म्हणजे तत्पर असतात प्रत्येक गोष्टीसाठी. म्हणून असं विनंती आहे की लवकरात लवकर कुणीतरी आमच्या रेकीसाठी ह्या गोष्टीसाठी लक्ष द्यावं, हीच एक विनंती आहे. याच्यावर जिल्हा प्रशासनानं आणि आमदारांनी लगेच लक्ष देऊन हा प्रश्न निकाल लावावं एवढीच विनंती मी करतो. कारण उद्या कोणत्याही मुलाबाळाला जीवाची हानी झाली नाही पाहिजे. ठीक आहे. खाली पडला वाचला एका पोटमध्ये. त्या ठेकेदाराची गलती म्हणून दोन माणूस फुल आहे, कुठला टाकला नाही, काहीच नाही, सब बोगस काम आहे. कुठं हा फुला हे फुलवाला ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा पूल पूल आहे आहे. तो. त्या पुलामध्ये आतापर्यंत त्यांनी खूप आम्ही आंदोलन केलं, सगळ्या गोष्टी केल्या, पण तो ठेकेदार आणि प्रशासन एवढं मोठं, तो रमेश फुके म्हणून अतिशय बिल्डरचं काम आहे. रमेश फुके हो, आणि परिणय फुकेचे वडील आहे ते, त्यामुळे ते प्रशासन सुद्धा त्यांना सर म्हणते आणि आम्ही काय करावं असं विचारते. त्यामुळे मग ते प्रशासन चालवतात का काय करते आम्हाला विचार पडते. परिणय फुकेचा बाप हा, परिणय फुकेचे वडील आहे रमेश फुके अतिशय बिल्डर. त्यांनी त्यांचं ते काम आहे आणि ते काम त्यांनी आतापर्यंत 10 वर्ष बोगस केलं. खूप आम्ही पालकमंत्री असताना तक्रारी केल्या, सगळ्या गोष्टी केल्या, थकून गेलो आम्ही, आंदोलन केले, पण ते कशा पद्धतीने, जशा पद्धतीने त्या पद्धतीने कसं काम पूर्ण करता येईल ते काम पूर्ण केलं आम्ही. 10 वर्षाचा 10 वर्षाच्या इशारा दिला 10 वर्षाच्या कारकिर्दीला रस्ता नव्हता. बॉल गेला, पडला तो खाली एका काही काम करा, कोणी प्रशासन त्यांना सर म्हणते. म्हणजे हे विचार कार्यकारी अभियंता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा त्याला सर म्हणून विचारते की आम्ही काय करू आता. हे कंडिशन आहे. वानखेडेच्या पोराचा म्हणजे इथं बीजेपी सरकार हे कशामध्ये काम करते, आश्चर्याचं काम. नुसतं फुल बोगस बांधून ठेवलंय, नाली नुसती माती टाकून ठेवली. इथं एक मुख्यमंत्री निधीतून, सडक निधीतून, ग्राम निधीतून एक रस्ता बांधण्यात आला. तो रस्ता परिणय वडगाव रस्ता. फुकेचे, म्हणजे म्हणजे खासदार आहे परिणय फुकेचे वडील, माझे खाता मंत्री. ठीक आहे. ते कॉन्ट्रॅक्टर आहे बहुतेक. त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरशिपमध्ये सरळ एक रस्ता आहे, तिथे एका मुलाचा जीव गेला असं गावकरी सांगत आहे. 1-2 मुलं पडले तिथं आणि सगळं बोगस काम केलं आहे. तर त्याची चौकशी शासनानं करण्यात यावी आणि या प्रकरणाची दखल घेण्यात यावी आणि हा पूल लवकरात लवकर बांधून द्यावा एवढीच विनंती मी शासनाला करतो. धन्यवाद.